तर मग प्रश्न हा आहे की असं मजबूत आणि उत्साही जीवन घडवायचं तरी कसं? सुरुवात नेमकी कुठून करायची? हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्ग दाखवेल आणि हे सिद्ध करेल की मोठे बदल हे लहान पण हेतुपुरस्सर केलेल्या कृतींमधूनच येतात. आणि याचं उत्तर आहे ना, ते आश्चर्यकारकपणे खूप सोपं आहे. मोठमोठ्या एकदम अवघड बदलांपेक्षा सातत्याने केलेल्या छोट्या छोट्या कृतींमध्येच खरी ताकद दडलेली आहे. म्हणजे काय, तर मोठे बदल घडवण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या रोजच्या आयुष्यात काही सोपे बदल करायचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या दिवसाच्या पायाभरणीपासून, म्हणजे आपल्या सकाळच्या सवयी. दिवसाचा पहिला तास आहे ना, तो एका पायाच्या दगडासारखा असतो, ज्यावर आपल्या संपूर्ण दिवसाची इमारत उभी राहणार आहे. तर सकाळची ही पायाभरणी होते 3 शक्तिशाली सवयींनी. पहिलं म्हणजे लवकर उठा. यामुळे काय होतं, आपल्याला शांत वेळ मिळतो आणि दिवसाची एक छान सुरुवात होते. दुसरं, उठल्याबरोबर पाणी प्या. हे आपल्या चयापचय क्रियेला चालना देतं आणि आपला मेंदू ताजातवाया होतो. आणि तिसरं, रोज थोडी शरीराची हालचाल करा, म्हणजे व्यायाम. याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते. या तिन्ही सवयी मिळून दिवसाची एक खरंच दमदार सुरुवात करून देतात. बरं, सकाळचा पाया तर मजबूत झाला. आता त्यावर दिवसाची चौकट उभी करायची वेळ आली आहे. या अशा काही सवयी आहेत ज्या आपल्या मेंदूला आणि शरीराला दिवसभर ऊर्जा पुरवतात आणि त्यांना एक प्रकारचा आधार देतात. ही चौकट 3 महत्त्वाच्या गोष्टींनी बनते. पहिली गोष्ट म्हणजे सजगपणे खाणं. म्हणजे काय, तर संतुलित आणि शक्यतो घरगुती जेवणावर लक्ष केंद्रित करणं. दुसरी गोष्ट, रोज फक्त 10 ते 15 मिनिटं काहीतरी नवीन वाचणं किंवा शिकणं. याने आपली मानसिकता सुधारते. आणि तिसरी आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. रोजच्या फक्त 3 चांगल्या गोष्टी आठवल्या तरी तणाव कमी होतो आणि आनंद वाढतो. दिवसाची चौकट तर आपण बांधली. आता आपल्या या रचनेवर एक संरक्षक छत टाकण्याची वेळ आली आहे. आणि संध्याकाळच्या सवयी बरोबर याच छताचं काम करतात. या सवयी दिवसभरातला थकवा दूर करून आपलं शरीर आणि मन दुरुस्त करण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. संध्याकाळच्या वेळी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कमी केल्याने काय फरक पडतो ते इथे अगदी स्पष्ट दिसतंय. बघा, स्क्रीन टाईम कमी असेल तर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, झोप चांगली लागते आणि मानसिक आरोग्यही सुधारतं. याच्या अगदी उलट जास्त स्क्रीन टाईममुळे काय होतं, झोपेचा दर्जा घसरतो आणि चिंता वाढते. आणि संध्याकाळच्या सवयींमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग तो म्हणजे पुरेशी झोप. 7 ते 8 तासांची शांत झोप ही अशी गोष्ट आहे ज्यात अजिबात तडजोड करायची नाही. कारण यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते, आपला मूड चांगला राहतो आणि दुसऱ्या दिवशीची आपली कार्यक्षमताही प्रचंड वाढते. ठीक आहे, आता आपण त्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाकडे आलो आहोत. ही अशी एक गोष्ट आहे जी इतर सगळ्या सवयींना एकत्र बांधून ठेवणाऱ्या एका आधारस्तंभासारखं काम करते. खरं सांगायचं तर या एका तत्वाशिवाय ही संपूर्ण रचना ढासळू शकते. आणि तो आधारस्तंभ आहे, परिपूर्ण नाही पण सातत्यपूर्ण राहा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. प्रत्येक गोष्ट 100% अचूक करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा रोज थोडे थोडे प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं आहे. समजा कधी एखादी सवय चुकली तरी चालेल, पण ती पुन्हा सुरू करणं महत्त्वाचं आहे. कारण लक्षात ठेवा, सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पण या सवयींचा परिणाम जाणवायला किती वेळ लागेल? उत्तर आहे फक्त 30 दिवस. हो, जर या सवयी 30 दिवस सातत्याने पाळल्या तर आरोग्य, मानसिकता आणि आत्मविश्वासात एक मोठा आणि सकारात्मक बदल नक्कीच जाणवू शकतो. हा एक अगदी ठोस आणि कृती करण्याजोगा मार्ग आहे. तर मग या संपूर्ण रचनेचा विचार करून आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. सगळ्या 9 सवयी एकाच वेळी सुरू करण्याची काहीही गरज नाहीये. फक्त एकाच सवयीनं सुरुवात करा, जशी एखादी इमारत एका विटेने सुरू होते. मग ती एक वीट कोणती असेल जी तुमच्या नवीन, मजबूत जीवनाच्या पायाभरणीची सुरुवात करेल?